सावित्रीबाई फुले, साहित्य मीमांसा, प्राध्यापिका आशालता कांबळे म्हणून एक मी हे खूप सुंदर पुस्तक आत्ता नुकतंच वाचलंय आणि मला ते खूप आवडलं आणि मी म्हटलं की चला बुक ब्रोमध्ये एक आपण एपिसोड आणूया, कारण आशालता मॅडमनी इतकी चांगली मांडणी केली आहे, तर त्याच्यावर आपण काहीतरी बुक ब्रोमध्ये अभिव्यक्त व्हायला पाहिजे. आणि कधी रिलीज करायचा म्हणून मी सहज बघितलं कॅलेंडरमध्ये, तर सावित्रीबाई फुल्यांचा स्मृतिदिन नेमका बरोबर समोर 10 तारखेचा आला. हा योग जुळून आला याचा मला खूप आनंद होतोय आणि सावित्रीबाई फुल्यांवरचा या पुस्तकाचा एक थोडासा मागोवा आपण आजच्या भागात. सावित्रीबाई फुले यांचं चरित्र किंवा त्यांचं बाकी काही काम सांगणारा अशा स्वरूपाचं नाहीये. खरं तर ती एक सैद्धांतिक मांडणी आहे. त्यांच्या साहित्याचा तर अभ्यास आहे. विशेषतः कविता ज्या आहेत, सावित्रीबाई फुल्यांनी केलेल्या अनेक रचलेल्या कवितांचा मागोवा त्यांनी घेतला आणि त्या सगळ्या कवितांचा प्रत्येक प्रकरणात अभ्यास करून त्यांनी एक निष्कर्ष काही काढलाय की मराठी समीक्षेमध्ये याचं आधी स्थान कुठे आहे, मुळात आहे का, आणि नसेल तर का डावललं गेलंय, या पद्धतीचे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. पण तिथे पोचण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवायचा आहे भाग तो त्यांच्या प्रस्तावनेतला, कारण मी तो वाचताना ना तिथेच आधी खरं तर थांबलो. आशालता कांबळे यांनी त्यांच्या मनोगतात म्हटलंय की खरं तर या विषयावर पीएचडी करण्यासाठी मी खूप उत्सुक होते. 2010 साली याचा आराखडा तयार करून मुंबई विद्यापीठाकडे मी पाठवला होता आणि तो मंजूरही झाला होता. पण पुढे माझ्याच काही वैयक्तिक अडचणींमुळे ते काम होऊ शकले नाही. त्या संपूर्ण वर्षात कोणत्याच लेखनाला वेग येत नव्हता. मग माझ्या लक्षात आले की मला बंधनात राहून हे काम करता येत नाही, आपल्याला विचारांची तडजोड करता येत नाही. शेवटी निर्धारपूर्वक मी डॉक्टर पदवीच्या मोहातून बाहेर पडले. मात्र या विषयावर काम करायचंय या निर्धारातून बाहेर पडले नाही. 2013ला सावित्रीबाईंच्या अभ्यासाकडे त्या पुन्हा वळाल्या आणि तो जो पीएचडी साठी केलेला मूळ आराखडा होता तो पीएचडी साठी न करता त्यांनी खूप अभ्यास केला. ग्रंथालयातनं त्यांनी सगळे रिसोर्सेस घेतले, कामाला प्रारंभ केला आणि 3 वर्ष त्यांनी काम करून 2016 मध्ये हे काम पूर्णत्वास नेलं असं त्यांनी म्हटलंय. आता हे मुद्दाम या पुस्तकातलं मनोगत मी का दीर्घ वाचलं तुम्हाला सांगतो. लक्षात येतं की हे पुस्तक फार आतून कळकळीने लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. नुसती आपण अनुक्रमणिका बघितली ना तरी आपल्याला अंदाज येतो की सावित्रीबाईंनी किती पद्धतीच्या कविता लिहिल्या. ज्योतिबांविषयीच्या कविता, आणि तो फार ते वृद्ध प्रकरण आहे की ज्योतिबा फुले हे नुसते त्यांचे यजमान नव्हते, तर एका अर्थाने मी असं म्हणेन की एक फार महत्वाची ज्याला मराठी चेष्टेत आपण मितवा आजकाल म्हणतो की तो मित्र होता, वाटाड्या होता, हितचिंतक होता, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, असे बहुतेक ज्योतिबा त्यांच्या लेखी होते आणि त्यांच्या कवितांमध्ये ते सगळं आहे, संसाराविषयीचंही आहे. आणि त्या ज्योतिबांचे बोल मनात परसा, जीवाचा आरसा पाहते मी, सेवेच्या भावाने सेवा जे करीती, धन्यता पावती मानवात, ऐसा बोध देती, अनुभवे ज्योती मनात ठेविती सावित्री मी. तर त्यांनी लिहिलंय आशालता मॅडमनी की सावित्रीबाईंनी आपल्या मनात ठसवलेले ज्योतिबांचे बोल म्हणजे जीवाचा आरसा असं त्यांना वाटतं. आरशाच्या प्रतिमेतून सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन कसे ज्योतिबाबाई होऊन गेलेले होते हे स्पष्ट दिसतं. आणि त्यात खूप चांगलं आहे की ज्योतिराव हे सावित्रीबाईस मोठा मान देत असत. त्यांच्या एका ओळखीच्या गृहस्थांनी लिहिलंय आणि तिला बोलताना ज्योतिराव म्हणत आहो जाहो असंच म्हणत, आणि सावित्रीबाई तात्यांना शेडजी या नावाने हाक मारत असत. या दोघात पती पत्नीत्वाचे खरे प्रेम भरलेले होते. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधी करत नसत. आता त्याची एक दुसरी कहाणी मुद्दाम मी कवितेच्या आधी पुढेच्या जाण्याच्या आधी वाचून दाखवणार आहे, ती मला हृदय वाटली की एक दुसरे उत्कटने लिहिणारे गृहस्थ होते, महादू सहादू वाघोले. हे ज्योतिरावांची पुतणी ठकूबाई यांचे चिरंजीव. तर त्यांनी एक आठवण लिहिली, ती वाचून दाखवतो. ते लिहितात, आता शेवटी मला सावित्रीबाई यांच्याविषयी महत्वाचे लिहावयाचे आहे. ती अति सज्जन बाई होती. तिचे अंतःकरण दयेने भरलेले होते. गोर गरिबांवर ती फार दया करी आणि अन्नदान पण फार करी. ती फारच उदार होती. ती कोणासही जेवू घाली आणि गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील आपली लुगडी दे. त्यामुळे तात्यांचा फार खर्च होत असे. एखाद वेळी इतका खर्च करू नये असे तात्या तिला म्हणाले,
म्हणजे ती शांतपणाने बारीक हसत असे आणि बरोबर काही न्यावयाचे आहे असे तात्यांना म्हणत असे. त्यावर तात्या शांत मुद्रेने थोडा वेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत. म्हणजे कितीही हृदय आठवण आहे. मीही वाचल्यावर असं मी थांबलो आणि असं मला वाटलं की समीक्षा ग्रंथात अशा आठवणी पटकन येत नाहीत, पण ती आठवणही आली आहे. त्यावरची जी पुढची टिप्पणी आहे ती देखील मार्मिक आहे. तुम्ही मुळातनं वाचायला पाहिजे. हे कास वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळे या संस्थेनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि ते तुम्ही आवर्जून मिळवा. सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा, आशालता कांबळे, आणि त्यात ही कहाणी फार चांगली लिहिली आहे. तर मला असं वाटलं की किती सगळ्या सावित्रीबाईंचा जो स्वभावातली ममता, रुजुता या एका प्रसंगात येते आणि त्यामुळे त्यांच्या कवितेकडे बघताना मला त्यातला सगळा विद्रोह, त्यातली जी बंडखोरी आहे ती जितकी समजू शकते, तितकी त्याच्या मागे असलेली ही जी एक मुळात समाजाविषयी असलेली जी कणव आहे, जी ममता आहे, जे आईचं हृदय, ते देखील या पुस्तकात ठायी ठायी मिळत गेलं आणि ते मला फार वेगळं फाइंडिंग वाटलं खऱ्या अर्थाने. आता कवितांचं मी तुम्हाला सांगत होतो की निसर्ग कविता आहेत, सामाजिक कविता आहेत, उपदेशपर आहेत, शिक्षण विषयक, इंग्रज आणि इंग्रजांविषयी कविता हा फार इंटरेस्टिंग सेक्शन आहे की एक तो काळ असा होता. आता वरवर आपण पाहिलं तर इंग्रजांच्या स्तुती करणाऱ्या अनेक सगळ्या कविता सावित्रीबाईंनी लिहिल्या आहेत. आता ते का लिहिल्या आहेत, त्या काळात सामाजिक संदर्भ काय होते की पेशवाई आणि इंग्रज याच्यामध्ये काय, कुठल्या समाजाला कुठले नक्की जवळचे लोक वाटत होते, याचा सगळ्याचा वेध ज्या पद्धतीने या कवितांमधनं घेतलाय आशालता कांबळे मॅडमनी, तो फार चांगला घेतलाय. व्यक्तिचित्रणात्मक कविता आहेत, काव्यविषयक कविता देखील आहेत, चाकोरी बाहेरील कविता आहेत आणि या सगळ्यानंतर त्यांची जी एकंदर काव्याची वैशिष्ट्ये आहेत ती आशालता मॅडमनी सांगितली आहेत. सावित्रीबाई फुल्यांची काही पत्र आणि काही भाषणं याचाही मागोवा घेतलाय. आता त्यात कवितेची जी वैशिष्ट्ये सांगितली आहेत त्यात अगदी पटकन काही काही वाचून दाखवायचं तर तुम्हाला काही ओळी वाचून दाखवतो. ज्योतिष रम सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्याजो पाही, तयास मानव म्हणावे का. किती रोखठोक सवाल आहे की त्याला मानव म्हणायचं का. म्हणजे इतकं साधं आहे की ज्योतिष आणि हे रमल विद्या आणि हे सामुद्रिक स्वर्ग नरकाच्या या पशुत देखील जो पाहतो त्याला माणूस म्हणायचं का, इतकं स्पष्ट आहे. किंवा शेंदूर जे गोट्याला फासून देव बघतात त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलंय की म्हसोबा खेसोबा भयंकर देव, असं सरळ त्यांनी म्हटलंय. तर ही एक वैज्ञानिक दृष्टी देखील त्यांच्याकडे आहे. स्त्रीवादी कविता देखील त्याच्यात आहे. जसं त्यात एक त्या मुळात शिक्षिका होत्या, त्यामुळे त्यांच्या अनेक कविता विद्यार्थिनींना उद्देशून होत्या. त्यात एक कविता आहे, काम पहिलं शिकायचं आहे, दुसरं काम खेळ खेळा, जमेल तेव्हा झाडणं पुसणं हात लावा, घरकामाला जा आधी जा शाळेला. किती सुंदर आहे हा मेसेज की, आणि तो कुठल्या काळात लिहिलाय. 150 वर्षांपूर्वी हे असं बोलणं, या पद्धतीने मुलींना शिकवण देणं, हे किती धाडस होतं. आणि त्यांचा विशेष म्हणजे त्यांची भाषणं, त्याच्यावर पटकन सांगायला पाहिजे. त्याची वैशिष्ट्य त्या सगळ्या भाषणांची सांगताना आशालता मॅडमनी काय काय सांगितले की समकालीन समस्यांचा वेध त्यांनी घेतलाय, सर्वसामान्यांना समजण्यासाठी गोष्टीचा आधार घेतलाय, सुभाषित वजा वाक्य म्हणी आणि सुविचार याची पेरणी केली आहे आणि ओघवतेपणा, सोपेपणा, संस्कृत श्लोकाचा अर्थ देत आलेला ठामपणा आणि ठाशीव विचार आणि भाषणात काव्याचा शिडकावा हे फार महत्वाचं फाइंडिंग आहे. म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की इतक्या काव्यरचना त्यांनी लिहिल्या आहेत आणि आता कळतं की त्या भाषणात इतक्या कविता काय येतात. कारण मुळात ती हळाची कवयित्री असल्यासारखी होती. ही अत्यंत काळाच्या पुढे असलेली स्त्री आणि त्यामुळे तिच्या भाषणात काव्याचा शिडकावा येणारच आणि प्रसंगी कठोर भाषा देखील. समारोपाच्या इकडे येतो. पुस्तकाचा समारोप आशालता मॅडमनी करताना असं म्हटलंय की आणि तो महत्वाचा आहे म्हणून मुळातनं वाचून दाखवतो त्यांनी काय लिहिलंय हे. त्या असं म्हणतात की साहित्य क्षेत्रात उत्खनन करून आज सावित्रीबाईंच्या कवितांचा शोध आपल्यासमोर आल्यावरही मराठी साहित्य क्षेत्रातील निष्कर्ष बदलायला नकोत का. मराठी साहित्याला घेऊन आज याचा गंभीरपणे विचार व्हायला हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते. आजच्या घडीला मात्र जे कोणी मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहायला घेतील त्यांना सावित्रीबाई फुले यांच्या वाङ्मयाची दखल न घेता पुढे जाताच येणार नाही. मी मात्र या संपूर्ण संशोधनातून अशा निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की अर्वाचीन मराठी काव्याच्या जननी या सावित्रीबाई फुले आहेत. वाचक याची शहानिशा करून ही मांडणी स्वीकारतील असा मला विश्वास वाटतो. आता मला हे एंडिंग फार मस्त वाटलं. म्हणजे यावर मतमतांतर होऊच शकते आणि व्हावीत, कारण वादे वादे जयतो तत्वबोधा हे खरंच आहे. पण अर्वाचीन मराठी काव्याच्या जननी या सावित्रीबाई फुले या निष्कर्षापर्यंत त्या खूप अभ्यास आत्मीयतेने करून आल्या आहेत आणि एवढं करूनही त्यांना विश्वास आहे की वाचक याची पण शहानिशा करून
आंधळेपणाने तुम्हाला ते स्वीकारायला सांगत नाहीत आणि लादत नाहीत. म्हणतात की मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले. हे मला खूप वेगळं वाटलं. मला स्वतःला विचाराल तर मला हे पुस्तक वाचल्यावर लगेच हा मी निष्कर्ष ताबडतोबीने स्वीकारेन असं नाही. पण मला वाटलं की अरे हो, खरंच अभ्यास खूप याचा अजून झाला पाहिजे. या पद्धतीच्या अनेक कविता आहेत त्या मला काव्य गुण म्हणून खूप सरस वाटल्या असं मी म्हणणार नाही. त्या मला असं वाटलं की एक काही-काही कवितेमध्ये तर शिक्षक पण जे आहे ते सावित्रीबाईंचं खूप पुढे येतं. पण अनेक कविता या इतक्या आतून आल्यात, की ज्याला भावकविता आपण म्हणू शकतो अशाही त्या आहेत. तर त्याचा अजून मला वाटतं या निमित्ताने उलट एक छान प्रारंभ या पुस्तकाने केला आहे. तर अजून अभ्यास व्हायला पाहिजे आणि या सगळ्या कविता वगैरे आपण बाजूला ठेवूया. मुळात सावित्रीबाई फुल्यांनी ज्या पद्धतीचं समाजाला योगदान दिलं, ज्या पद्धतीची एक दृष्टी नुसत्या मराठी नाही तर भारतीय स्त्रीला खरं तर दिली, ती आज देखील आजच्या देखील स्त्रीला पुरते. कालच इंटरनॅशनल वुमन्स डे होता, महिला दिन होता आणि आता आज 9 तारीख आहे आणि आता 10 तारखेला सावित्रीबाईंचा दिवस आहे, स्मृती दिन आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं नेहमी वाटतं, की सावित्रीबाई फुल्यांचं हे जे साहित्य आहे त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. सध्या फार वाईट परिस्थिती अशी आहे, की आपल्याकडे महापुरुष हे देखील समाजात जातीत विभागले गेले आणि मला असं वाटतं, की तो महापुरुष असला आणि महास्त्री असा शब्द अजूनही मराठीत नाही, यातच बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. ही महास्त्री होती. कुठल्या एका विशिष्ट घटकाची अशी नसून ती सगळ्या स्त्रियांची आणि पुरुषांची हे तिचं काव्यच आपल्याला सगळं खरं समजावून सांगतं. आणि मला वाटतं आशालता मॅडमनी त्या पद्धतीने त्याची मांडणी केली. आशालता मॅडम आणि माझी खरं तर व्यक्तिगत खरंच काहीही ओळख नाही आणि Facebookवरती मी त्यांचं कधी-कधी पाहत असतो, त्या माझं पाहत असतात. तर हा फायदा असतो समाज माध्यमांचा, की चांगलं काम आपल्याला मिळतं. त्यांचे सगळे फोटोज मला इतके नितळ वाटायचे आणि परिवर्तनवादी चळवळीत त्या खूप कार्यरत आहेत. त्यांचे अनेक फोटो बघितले तरी आपल्याला मला लक्षात यायचं आणि त्यांनी लिहिलंही येते. आणि ते सगळं करताना एक जो सगळा अनेकदा विद्रोहामध्ये रुजुता ही पहिली मला वाटतं कॅज्युअलिटी झालेली असते. तर मला त्यांच्या लेखनात फार मोठं वैशिष्ट्य वाटलं, की नितळपणा, प्रामाणिकपणा, रुजुता, अभिनिवेश नसणं, पांडित्याचं प्रदर्शन अजिबात नसणं आणि मनापासून आत्मीयतेने एक केलेला अभ्यास वाचकांपर्यंत पोहोचवण्याची आतून केलेली धडपड असणं आणि हे सगळं करताना निरलसपणा असणं, कुठेही अहम नसणं, सगळा फोकस पुस्तकाचा सावित्रीबाई आहे. कुठेही त्या डोकावत नाहीत स्वतःमध्ये जास्त. हे इतकं सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललेलं आहे. हे संचित मला वाटतं त्यांना सावित्रीबाईंकडनंच आलेलं असावं हे सांगतो आणि आजचा एपिसोड थांबवतो.